गावच्या आलापूर गावच्या प्रल्हाद फापाळ्यांचा अनोखा शेती प्रयोग. या शेतीतून त्यांना 7.5 लाख रुपये वर्षाला खर्च आला असून पुढील 18 वर्षे त्यांना तब्बल 2.5 कोटी उत्पादन घ्यायचं आहे. कशी ही शेती केली, कशी संकल्पना सुचली, याचा ग्राउंड रिपोर्ट रयत क्रांतीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना आदर्श ठरेल अशा या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण या निमित्ताने पाहणार आहोत. नमस्कार, रयत क्रांती न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि एक नवीन अशी बातमी पाहणार आहोत आपण ड्रॅगन फ्रूट शेतीची. माजलगाव तालुक्यात आलापूर नावाचं गाव आणि त्या आलापूर गावामध्ये प्रल्हाद फपाळ या शेतकऱ्यानं, युवा शेतकऱ्यानं एक नाविन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग या ठिकाणी यशस्वीरित्या राबवलेला पाहायला मिळतो आहे. हे आहे ड्रॅगन फ्रूटचे झाड आणि हे आहेत बालासाहेब प्रल्हाद फपाळ. तर आपण थेट त्यांच्याशी काही जाणून घेणार आहोत. ही संकल्पना दादा तुम्हाला कशी सुचली, काय सांगाल? तर आम्ही मोठ्या आवाजात बोला. देवदर्शनासाठी पंढरपूरला जात होतो. तर वाटाने आम्हाला शेतामध्ये दिसलं. तर आम्ही त्या शेतकऱ्याकडे चौकशी केली. त्यांनी आम्हाला माहिती वगैरे दिली आणि त्यामुळे आम्ही मग ते निवडले याच्यासाठी. तर ही जमीन आहे 1.5 एकर आणि यामध्ये आपण 900 पोल लावलेले आहेत आणि 900 पोलला एका पोलला 4 रोप लावले. असे 36 रोप आहे. आता हे 36 रोपाच्या माध्यमातून तुम्हाला सरासरी हे किती दिवसापासूनचं पीक आहे? तर ह्याची लागण आहे आपली 30 जूनची आणि हे 30 जूनला लागण आज झाले 6 महिने. तर याला आपल्याला अपेक्षित उत्पन्न 12 महिन्यानंतर आहे. एकूणच 12 महिन्याला उत्पन्न याच्यातून मिळणार आहे. 1.5 एकरमध्ये तुम्हाला हा खर्च किती लागला? तर याचा खर्च 1.5 एकरला आलेला आहे 7.5 लाख रुपये. आणि उत्पन्नाची अपेक्षा किती? उत्पन्नाची अपेक्षा पहिल्या वर्षी आपला खर्च तरी निघावा ही अपेक्षा आहे. की आता म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला किती मजूर किती लागतात, कशी मेहनत कशी करावी लागते, शेतीत निगा कशी राखावी लागते, त्याच्यासाठी कसं काय करताय तुम्ही? तर याला मजुराची सध्या खूप भयानक परिस्थिती आहे. त्याला मजुराची गरज लागत नाही. आम्ही दोघांनीच नवरा बायकोनी याचे सगळे हँडल केले. आणखी आता कसं त्याच्यात पाण्याची कसं व्यवस्थापन करताय? पाणी आपला विहिरीचं आहे आणि ठिबक केलेलं आहे. 10 बाय 6 वरती ड्रीप टाकलेला आहे. आणि खताच्या मात्रा ज्या असतात त्या कशा वापरतात? तर याला रासायनिक खत खूप कमी लागतं. याला 70% सेंद्रिय खत आणि 30% रासायनिक खत लागतं. बरं, आता ह्याचे जे फळ आहे ह्याचं बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे विक्रीसाठी? तर बाजारपेठ याला चांगल्यापैकी म्हटलं तर पुणे आणि मुंबई आणि सोलापूर आणि जवळपास आपल्याला म्हटलं तर नांदेड आहे. नांदेड. एकूणच जर पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट ह्या शेतीमधून शेतकरी उन्नतीची प्रगतीची एक साथ या शेतीच्या माध्यमातून. शेती हा तसं पाहिलं तर कारखानाच असतो आणि ह्या कारखान्यात आता ड्रॅगन फ्रूट नावाचं जे फळ आहे ते उत्पादन केलं जातं आहे. मला एक सांगाल तुम्ही की हे किती वर्षापर्यंत पुढे चालतं? आपण याची जर लागण केली तर कमीत कमी 15 ते 18 वर्ष चालतं. हे आपापल्या शेतीच्या नुसार आपापल्या नियोजनानुसार. म्हणजे प्रत्येक वर्षी उत्पादन किती निघेल? तर यावर्षी स्टार्टिंगलाच खर्च आहे. दुसऱ्या वर्षी तर कमीत कमी 1.5 एकरला 1 लाखामध्ये खर्च भागतो सगळा. 1 लाखामध्ये 1 लाख रुपये खर्च प्रत्येक वर्षी. पुढच्या 18 वर्षात सुरुवातीला 7 ते 8 लाख रुपयाची गुंतवणूक आणि दोघा नवरा बायकोची जिद्द चिकाटीची मेहनत. त्या धर्तीवर यांनी ही ड्रॅगन फ्रूटची शेती तयार केली आहे आणि या शेतीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आता त्यांना 10 ते 12 लाख रुपयाची वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे. पुढच्या 18 वर्षे त्यांना 18 ते 25 लाखापर्यंत उत्पादन मिळेल अशी हे शेतकरी अपेक्षा व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ड्रॅगन फ्रूट हा नाविन्यपूर्ण शेतीचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये तसा पाहिला तर कमी आहे. मागासलेला बीड जिल्हा असला तरी या ठिकाणचा शेतकरी काही ना काही नाविन्यपूर्ण करून स्वतःचा विकास साधून दाखवणारे शेतकरी या जिल्ह्यात आहेत हे मात्र आता नाकारता येणार नाही. अनिल घोरड, रयत क्रांती, बीड. असंच आपली शेती. कशी संकल्पना सुचली मग तुम्हाला? हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचे वडील महाराज आहेत.